कायद्याची पदवी घेतली. आपल्या देशातील शोषित माणसांनी या समूहाला एकत्र करण्यासाठी त्यांनी शिक्षणाचा वापर केला. मोजावे किती उंची तुमच्या कर्तृत्वाची, बाबासाहेब तुम्ही शिकवली व्याख्या माणसातील माणुसकीची, तुम्ही शिकवली व्याख्या माणसातील माणुसकीची. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केले. स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मूलभूत हक्क यासाठी कार्य केले. नाशिक येथील काळाराम मंदिर यासाठी केले. महाड येथील चादर तळ्यात पाण्याचे सत्याग्रह केला. जातीभेद अस्पृश्यता निवारण यासाठी कार्य केले. शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. असे कितीतरी कामे बाबासाहेबांनी आपल्या जीवन काळात करत राहिली. तुम्हाला तर माहितच असेल, परंतु त्यांचा कर्तृत्वाचा कळस म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती. आपला हा देश ज्या नियमानुसार चालतो त्या भारतीय संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. असे हे भारताचे पहिले कायदामंत्री, मानवी हक्काचे केवाडी, जागतिक दर्जाचे लेखक, समाज सुधारक. शेवटी मी एवढेच बोलू इच्छिते, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही. अरे एकच का हजारो जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही, कधी फिटणार नाही. जय भीम.